नाशिकमधील चांदवड तालुक्यातील शिक्षण मंडळ भगूर संचलित नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव इथले शिक्षक देव हिरे यांनी नववर्षाच्या स्वागतासाठी शाळेतील फलकावरती एक आकर्षक चित्र रेखाटले। येणाऱ्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा ह्या सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचाव्यात। ह्या फलक रेखाटनामध्ये शेतकरी वर्ग, ऊसतोड मजूर ह्यांच्या समस्या ह्या भयंकर वाईट आहेत। ह्यांना एक आशा असते की त्यांचा उद्याचा येणारा दिवस निश्चितच चांगला येईल। ह्या आशेवरती ते कष्ट करत असतात आणि त्यांचा प्रत्येक दिवस हा नवीन वर्षासारखा असतो। पुन्हा सूर्य उद्या नवीन उगवेल आणि आपले भोग आहेत ते भोग नष्ट होतील अशा आशेने ते नेहमीच कष्ट करत असतात। दिस जातील दिस येतील भोग सरल सुख येईल। आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांनी गायलेल्या ह्या गाण्याच्या 2 लाईन्स शेतकऱ्यांच्या व्यथा समजून हे चित्र त्यांनी रेखाटले। सर, तुम्ही जे चित्र काढलेले आहेत त्यातून मुलांनी काय संदेश घ्यावा असे तुम्हाला का वाटले? आपण जे काही फलक रेखाटन बघत आहात हे सरते वर्ष 2024 आणि नूतन वर्ष 2025 याचं स्वागत करण्यासाठी, नूतन वर्षाचं अभिनंदन करण्यासाठी हे फलक रेखाटन रेखाटलेलं आहे। आमचे नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव या शाळेत हे फलक रेखाटन रेखाटण्यात आलेले आहे। याचा मागचा उद्देश असा आहे की नवीन वर्षाच्या येणाऱ्या शुभेच्छा या सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचाव्यात। परंतु या फलक रेखाटनामध्ये जे शेतकरी वर्ग, जे मजूर वर्ग, जे ऊसतोड कामगार आहेत यांच्या ज्या काही समस्या आहेत या भयंकर वाईट आहेत। आणि शेतकरी झालं, हे मजूर झालं, हे ऊसतोड कामगार झालं, त्यांना एक नवीन आशा असते की यांचा उद्याचा येणारा जो दिवस आहे हा निश्चितच चांगला येईल या आशेवर ते कष्ट करत असतात। आणि त्यांचा प्रत्येक दिवस हा नवीन वर्षासारखा असतो। पुन्हा उद्या नवीन सूर्य उगवेल आणि आपले जे भोग आहेत ते भोग नष्ट होतील अशा आशेने ते नेहमीच कष्ट करत असतात। म्हणून याच्यावरची जी टॅगलाईन आपण काढलेली आहे, दिस जातील दिस येतील भोग सरल सुख येईल, हे शापी चित्रपटातलं हे गीत आहे, त्याची ही टॅगलाईन आहे। आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांनी गायलेले हे अतिशय सुंदर आणि कष्टकऱ्यांसाठी, शेतकरी वर्गासाठी अत्यंत योग्य, त्यांच्या कष्टाला न्याय देणारं आणि उद्याचा दिवस निश्चितच आपल्यासाठी असेल अशी आशादायी हे टॅगलाईन आहे। आणि अशा आशेवर हे फलक रेखाटन करण्यात आलेलं आहे। याआधी चित्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कोणकोणते संदेश दिले? याआधी आपल्या फलक रेखाटनाच्या माध्यमातून विविध दिनविशेषाच्या माध्यमातून बेटी बचाव बेटी पढाव, त्यानंतर पाणी वाचवा असे विविध संदेश, आपले सांस्कृतिक जे काही कार्यक्रम असतात, आपला सांस्कृतिक वारसा आहे, ऐतिहासिक वारसा आहे, महापुरुषांच्या जयंती आहेत, यांचं कार्य हे चित्रमय पद्धतीतून रेखाटण्यात आलेलं आहे। आणि समाजापर्यंत, विद्यार्थ्यांपर्यंत या फलक रेखाटनाच्या माध्यमातून विविध असे काही बोधपर संदेश आम्ही देण्याचा प्रयत्न करत आहोत। एकूणच शाळेतील नवीन वर्षाची काय संकल्पना आहे? एकूणच शाळेतील विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी हे याच्यातूनच बोध आहे। आणि नवीन वर्ष सर्वांना सुख समाधानाचा, आनंददायी आणि भरभराटीचं जावं आणि नवीन वर्षामध्ये विद्यार्थ्यांची उत्तरोत्तर याहीपेक्षा प्रगती होत राहो, हा संदेश या मागचा आहे। आणि या फलक रेखाटनाचाही हाच एक उद्देश आहे।